नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे आलेलो आहे। आम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी आठवड्यातून 2 दिवस हवामानावर आधारित कृषी सल्ला आपण आपल्या गावामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये देत आहोत। त्याचा काही उपयोग होतो का, फायदा होतो का, थोडक्यामध्ये सविस्तर माहिती द्या। नमस्कार, माझं नाव राहुल मदनकर आहे। आम्ही इथं धानोरा तालुक्यामध्ये मागील 5 वर्षापासून काम सुरू आहे। तर तिथून कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली इथून हप्त्यातून 2दा आपल्याला हवामान अंदाज आम्हाला कळवला जातो। त्याचप्रमाणे त्या अंदाजाचे आम्हाला फायदे, शेतकऱ्यांना पीक लागवडीमध्ये मदत, सोबतच कोणत्या दिवशी कोणतं वादळ येणार आहे किंवा हवामानाची संपूर्ण माहिती आम्हाला दिली जाते। ते आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो। तिथून शेतकरी प्लॅनिंग करतो की नाही यावेळेस आपण कोणते उपाययोजना आपण पिकावर केलं पाहिजे। सोबतच आमचं पशुपालनावरती काम सुरू आहे। त्या माध्यमातून शेतकरी पशुपालनावर हवामानाच्या अंदाजानुसार ते आपले कार्यकारिणी ठरवतात। आमचं सदर धानोरा तालुक्यामध्ये 22 गावांमध्ये प्रकल्प सुरू आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही 400 शेतकरी निवड करतो आणि अशा प्रकारे आमचे आता प्रकल्प गावामध्ये सुरू आहे। म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही 400 शेतकऱ्यांना कृषी आधारित हवामान सल्ला देता आणि त्यांना फायदा होतो, असं आहे का? येस सर, हो। किती टक्के लॉस कमी झाला तुमचा? आता बऱ्यापैकी सर्वसाधारणपैकी बऱ्यापैकी हवामान अंदाजानुसार आमचा एक 70 ते 80% लॉस कव्हर म्हणजे कमी होत आहे। धन्यवाद।